नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साई गंगा डेअरी फार्म कडून. तर बघा, आज आपण आपल्या साई गंगाचं वेळापत्रक, जे सकाळ संध्याकाळ जे डेली रुटीन आहे ते स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत की कसं 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 डेली रुटीनचं. तर बघा, आमचं सुरुवात होते की आता दुपारी, आता वाजले किती बघा, 3:30 वाजले. 3:30ला सुरू होते. तर आता गाया पिळून झालेल्या आहेत, सगळ्या गारा काढून झालेल्या आहेत. तर बघा, इथं 3:30 वाजता कामगार गोठ्यात आल्यावर ते पूर्ण गोठा स्वच्छ करून, मॅट स्वच्छ करून, शेण फेकून मग गाया लॉक केल्या जातात. तर बघा, गाई लॉक केल्यावर त्यांना पहिलं की पशुखाद्य, आपला जो भरडा आहे तो टाकला जातो. आणि आपला कोणकोणता मिक्स भरडा आहे त्याचा मी डिटेल मध्ये व्हिडिओ केलेला आहे, की आम्ही काय काय वापरतो ते मिक्स. तर तो मिक्स भरडा त्यांना दिला जातो. आणि मग त्याच्यानंतर गाय पिळून, धारा काढून मग त्यांना चारा टाकला जातो. तर आपला चारा सुद्धा तुम्ही बघितलाय बघा. मग गाय पिळून झाल्यावर आपण हा चारा टाकतो. तर हा TMR पद्धतीने केलेला, त्याच्यामध्ये नेपियर, आपले गिनी गवत, गव्हाचा भुसा आणि आपली मुरघास याचा आपण मिक्सिंग करून प्रत्येक गायला एक साधारण सकाळी एक 15 किलो आणि संध्याकाळी एक 15 किलो असा जवळजवळ 30 किलो चारा आमच्या प्रत्येक गायीला दिला जातो. अशा गोठ्यात ह्याचा पण आपला व्हिडिओ आहे, ढकलगाड्याचा पण आपण केलेला, की सुख सोयी, याच्या सुविधा कशा असतात ते बघा. आपलं आता उन्हाळ्याच्या अगोदर आपलं आता थोडं थोडं आपण शेण भरायचं सुद्धा चालू आहे. पावसाळ्याच्या अगोदर थोडं शेण भरून मरून बिरून टाकून परत आपल्या पावसाळ्यासाठी आपण रेडी करणार आहोत. आमच्या गोठ्यातला अजून एक सांगते की आता हा जो उरलेला आहे, आता हा जे उरलेला भरडा आहे पशुखाद्य आहे, तर हे कधी टाकायचं? हे पूर्ण ज्या वेळेला आपला चारा टाकून होतो आणि त्यावेळेला आपण सगळा आवरून स्वच्छ, त्यावेळेला जाताना चाऱ्यावरती हे परत एक एक असे 2-2 डबे आम्ही परत चाऱ्यावर टाकून देत होते. तर बघा, आपलं काम हे बरोबर 3:30-4 वाजता चालू होतंय आपल्या गोठ्यात. ज्यावेळेला आपल्या गोठ्यातले कामगार येऊन मग त्याच्या खालचं मॅट साफ करणे, शेण फेकणे आणि व्यवस्थित झाडून घेणे, तर हे काम करतात. त्याच्यानंतर गाया लॉक करतात. गायी लॉक केल्यानंतर तर त्यांना की धारा काढण्यासाठी गायी लॉक करतात आणि मशीन सगळं सेटअप करून घेतात. आणि धारा काढायच्या अगोदर त्यांना आम्ही पहिला भरडा देतो, आपलं जे पशुखाद्य आहे. आणि तुम्ही आपला भरडा बघितलेला आहे, मी मिक्स भरडाचा व्हिडिओ पण केलाय. त्यात आम्ही काय काय देतो, काय काय मिक्स करतो ते मी अगदी व्यवस्थित डिटेल्स मध्ये सांगितलेला आहे. तर तो मिक्स भरडा देतो. एक साधारण एका गाईला 4-4.5 किलो असं, जे दुधाळ जनावरांना आणि थोड्या ज्या भाकड्या आहेत ज्या सोडलेल्या कमी कमी आहे त्यांना थोडंफार कमी जास्त असं आमचं ठरलेलं आहे, तेवढं आम्ही त्यांना ते पशुखाद्य देतो. तर बघा, मग त्याच्यामध्ये पण आम्ही काय करतो माहितीये का, पशुखाद्यामध्ये पण देताना आम्ही 2 भाग केले. तर आता पहिला आम्ही त्यातले 4 किलो देतो, तर त्यातलं पहिलं 3 किलो आम्ही धारा काढायच्या वेळेला खाद्य देतो आणि धारा काढून घेतो. आणि धारा काढण्यासाठी सुद्धा आम्ही मशीनचा वापर करते, हाताने नाही काढत धार. तर आम्ही मशीन बघा, आमच्या गोठ्यात जवळजवळ 12-13 वर्ष झालं मशीन आम्ही वापरतो. ते आहे सह्याद्री कंपनीचं, एकदम छान मशीन आहे ते. आणि त्या मशीननं धार काढली जाते. त्याच्यानंतर धार पूर्ण काढून झाल्यावरती ते गायांना एक अर्धा तास आम्ही उभंच राहू देतो. आणि लॉक सिस्टीम असल्यामुळं की ती गाय उभीच राहते, कारण की ज्या वेळेला तिचे सडातले जे स्तनातले जे होल असतात ना, ते अजून बंद झालेले नसतात. त्याच्यामुळं त्यांना एक अर्धा तास उभंच करावं लागतंय. त्याच्यामुळं ते त्या उभं करतो. आणि मग त्याच्यानंतर त्यांना अर्धा तास झाल्यानंतर त्यांना सोडून देतो. मग त्या बरोबर त्यांना, कारण की धारा काढून ज्याला पाण्याची गरज असते गायींना, मग त्यावेळेला त्या बरोबर पाण्याकडे जातात, पाणी पिऊन घेतात. आणि त्याच्यानंतर एक तास, पूर्ण एक अर्धा तास परत गेला की परत शेण बिन असते ते साफ करून परत त्यांना लॉक करून त्यांना आपला जो TMR पद्धतीनं केलेला जो आपला चारा आहे, ज्याच्यामध्ये जो मिक्सिंग, जो सुका चारा, वल्ला चारा, मुरघास याचा जो मिक्स केलेला चारा आहे, तो आम्ही प्रत्येक एक एक गाईला साधारण एका वेळेस 14-15 किलो असे एक एक गाईला आम्ही चारा टाकून देतो. आमच्या त्याला एक टप आहे, मोठा एक टप आहे, त्यानं मोजून घेतलेला आहे तो टप. त्या पद्धतीनं ढकल गाड्यातनं त्याला बरोबर कामगार आमचे प्रत्येक गाईला टाकून देतात. आणि त्या चाऱ्यावर मग
जो भरड्यातला जो एक भाग उरलेला म्हणजे 4 किलो मधला जो 3 किलो आम्ही अगोदर टाकतो आणि 1 किलो जो होता तो 1 किलो मग आम्ही ह्याच्यात की चाऱ्यावर टाकून देतो की त्यामुळं काय होतंय की गाई चारा पण संपवते आणि त्यावेळेला पण तिला की पशुखाद्य त्यावेळेला पण तिला तिच्या पोटात जाते आणि मग ती रवंत पण ती त्यावेळेला चांगलं करते. मग ज्या वेळेला आपण मग चारा खाऊन झाला आणि आम्ही जोपर्यंत ती पूर्ण चारा खात नाही असं 1 तासभर आम्ही तिला लॉक तिचं काढतच नाही. मग त्याच्यानंतर गायींना सोडून देतो की आणि आता उन्हाळ्यात आपले फोगर चालू आहेत, पाणी भरपूर आहे. आपल्या पाण्याच्या टाक्यांना सगळ्या चुना बिना लावलेला आहे. आपल्याला अशा पद्धतीनं आम्ही आमच्या गायीची काळजी घेतो. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आमच्या साईगंगाचं रुटीन, आमचं जे वेळापत्रक आहे ते तुम्हाला कसं वाटलं? आमची जी बळणा टाकण्याची पद्धत, आमचा चारा, हे तुम्हाला कसं वाटलं? हे कमेंट करा, लाईक करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत आपल्या चॅनल सोबत राहा. धन्यवाद.